हे बघा, महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली 3 तारखेला जानेवारीचं चिन्ह वाटप झालं. 3 तारखेपासून प्रचार यंत्रणेला लागणारे ऑटो रथ याचे उमेदवारांनी लाखो रुपये खर्च करून त्या यंत्रणेचे पैसे भरलेत आणि ते इथं परवानगीसाठी यांनी ताटप्यात ठेवलेत. 2 माणसाच्या भरोश्यावर काम करायलेत आणि सत्ताधारी भाजपच्या लोकांना घरपोच परवानगी भेटवली असा आमदार थेट आरोप आहे. हा निवडणूक प्रशासन महापालिकेचं फक्त भाजपच्या धार्जिनं धोरण आखायले. काल इथं मुख्यमंत्री सभा झाली, 100,000 वाहन वगैरे अनफिटचे बगैर कागदाची फिरले. काय यांच्या प्रशासनाने कारवाई केली? आणि वार्डामध्ये जो ऑटो फिरणारे बाकीच्या उमेदवाराचा त्याला तुम्ही 100 कागद लावायले, हे आमचा तिथे थेट आरोप आहे. आणि राहिला विषय, एक झेंडा लावायसाठी उमेदवाराला कोणाच्या घरावर 100 संमत्या घ्याव्या लागतात. काल पूर्ण शहराला भाजपनं झेंडे लावले सरकारी जागेवर. त्यांनी किती लोकांवर गुन्हे दाखल केले? हा आमचा तेच प्रश्न त्यांना. एकूण यांची पूर्ण यंत्रणा ही भाजप धार्जिनी भाजपच्या लोकांना कशी मदत होईल त्या पद्धतीने या लोकांचं काम चालू आहे. विरोधी पक्षाच्या लोकांनी प्रचार करू नये आणि कागद गोळा करण्यामध्ये त्यांचा वेळ घालावा यासाठी यंत्रणा विरोधी पक्षाच्या उमेदवारांना भेटीला धरत आहे. नाही, डॉक्युमेंट अडचणीचे कोणतेच नाही. डॉक्युमेंट पूर्ण दिले तरी सुद्धा त्यांचं सर्व्हर चालत नाही, ऑनलाईन चालत नाही. अरे ऑनलाईन चालत नाही, निवडणूक आयोगाकडून ऑफलाईनची परवानगी घ्या ना. ते आमचं काम थोडी आहे. तुमचं सर्व्हर आला 14 तारखेपर्यंत चालणार नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या प्रचार यंत्रणा राबवायचे नाही का? मग आमचं त्यांना थेट म्हणणं आहे, जोपर्यंत आमच्या परवानग्या क्लिअर होत नाही तोपर्यंत ज्यांना परवानग्या भाजपच्या लोक त्यांच्यावर गाड्या बंद करा आणि मुका प्रचार होऊ द्या पूर्ण शहरामध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.